शिवेचं हे औचित्य, आईचं अभिष्ट चिंतन तर वडिलाचं पुण्यस्मरण, दोन्हीचा योग साधून श्रीमद भागवत कथा सर्वाला ऐकू घालायचं काम. अन्नदानाबरोबरच ज्ञानदानाचं काम आणि एवढं पुण्यार्जन करून आपल्या आईवडिलांच्या प्रती समर्पित करायचं. व्याकरण शास्त्रामध्ये पुत्र शब्दाचा अर्थ करताना कोणत्या पुत्र कशाला म्हणतात तर पुत्र शब्दाचा अर्थ करताना व्याकरणकारांनी स्पष्ट केला, पुन्नाम नरका त्रायते इति पुत्र. काय म्हटलंय? 28 प्रकारचे नरक सांगितले भागवतात, वर्णन आहे. किती? 28. माणसाकडून घडलेल्या पापाच्या दोषाचं क्षालन करण्यासाठी प्रायश्चित्त म्हणून 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन. त्यापैकी पुन नावाचा नरक आहे. कोणता? पुन नावाचा नरक. ज्या नरकाचं वर्णन करताना असं केलंय, टोटल विहीर पुवानं भरलेली असते. कशानं? आपला पूर्ण अर्ध गाबोळ्याची त्यामध्ये ढवळा, थोडा हिरवा, थोडा लाल असं मिक्स असते. हे असं पुवानं विहीर भरलेली असते पूर्ण. आणि ज्यांची मुलं आपल्या पितराप्रती एकही पात्र उठवीत नसतील, कसलं अन्नदान नाही, त्यातलं पुण्यस्मरण नाही, अथवा आईवडिलाबद्दलची कुठल्याच प्रकारची आस्था नाही, ज्ञानदान नाही, अन्नदान नाही, एवं सर्व क्रियाविधी विधान ठप्पा झाला असेल तर महाराज त्या पितरांना त्या पुन्नावाच्या नरकात असं मुंडक्यावर खाली सोडतात. लक्षात आलं? म्हणून अन्नदान करून, ज्ञानदान करून खायच्या वाट्यानं आपली परिस्थिती जशी असेल तसं हे सर्व ज्ञानदान अन्नदानाचा राब करायचा, पुण्यार्जन करायचं, आपल्या पितरांना समर्पित करायचं. म्हणून पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्र, नाही तर कुत्र. काय खोबऱ्याचं प्रमाण देतो? नाही तरी काय थोडी श्वान सुख रे बापुडी, श्वान सुख रे बापुडी, श्वान सुख रे बापुडी. नाही तरी काय थोडी श्वान सुख रे बापुडी. काय उपयोग आहे? पुरे एकची पुतमाये कोटी, जो उद्धरी पुढे कोटी. काय करायचे डजनाने लेकर होऊन मुर्गी के पुत घनो, आगे पीछे थान, कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटामात. कोंबडीला 20-20, 25-25 लेकर होते. आणि कोंबडी जर चालली तर एखादा मंत्री चालल्यासारखं वजनात चालते, असं महाग पुढं टाकल्याच्या टाकला असत. पण कोई चिल्ली ले गई तो कोई बिल्ली ले गई. काही गहार घेऊन जातील, काही मांजरी खातील. काय हो गई बाटामात. जास्त खाते, पिल्लेली बोकात जास्त खातो. वस्तुस्थिती आहे. आणि काही 4 पायाची बोकी खाते, बोके काय कमी. मुद्दा काय? 12 वर्ष वाट बघत बसावं लागतं. एकदा प्रसूत होण्यासाठी किती?
12 वर्ष वाट बघावं लागते, पण 12 वर्ष गेली हरकत नाही, पण एका सिंहाला जन्माला घालीत असते सिंहाने. लक्षात येईल का? असं वर्षाला हलत नाही ती पाळणा. कोणाचा? सिंहाचा. शेराने आहे ना, सिंहाने 12 वर्षानंतर एकदा येत असते, पण एका सिंहाला जन्माला घाल. काय करायचं तज्ञानी पूर्ण करू बाजार आमच्या प्रसादीसारखं एकच. पुरे एकची पुतमाये पोटी. वडिलाच्या नावानं पुण्यस्मरणाचं औचित्य साधून श्रीमद भागवत कथा सांगण्या, ज्ञानयज्ञाचं आयोजन, एवढं मोठं अन्नदान, ही पवित्र भावना आपल्या पित्राप्रती समर्पित करावी. आणि त्यांच्या प्रामाणिकपणे केलेल्या सेवेची देण आहे. पोटाला बी महाराज आमच्या अमोल सारखं डॉक्टर रत्न पोटाला, आणि तितकं सात्विक विचाराचं नाही तर बरीच पोरं उच्च शिक्षणाच्या माध्यमातून उच्चस्तरीय पद, उच्च ठिकाणा गाठतात, पण पुन्हा सिंहावलोकन न्याय वापरत नाही. कोणता न्याय? सिंहावलोकन न्याय माहिती का? नाही माहिती. सिंहावलोकन न्याय त्याला म्हणतात. असा 10-5 पावलं सिंह चलून गेला, एकदा उभा राहणार आणि असं एकदा महाग ठेवून बघणार. म्हणून बरीच काही पोरं उच्च शिक्षणाच्या माध्यमातून लांब पुढे गेली, पण ती येडी जात महाग फिरून बघत नाही. ही वाईट आहे. लक्षात येईल का? बऱ्याच बापाची भीती दुसऱ्याच माणसाने करावं लागते. मग ती तिथूनच म्हणणार तुम्ही ते सर्व करून घ्या, मी आल्यानंतर मग काय असेल ते मला सांगा. कोरोना पुरतं ठीक आहे समजा, कोरोनात तर काय परिस्थिती जागतिक लेवलची होती, पण बिना कोरोनाचे असे उदाहरण आहेत का नाही? आम्ही साक्षीदार आहे त्या उदाहरणाचे, अनेक उदाहरण. मुद्दा काय? डॉक्टरी पेशा बॉम्बे सारख्या शहरमध्ये जरी राहिलं तरी घराकडे काशवी नजर आहे. म्हणजे याचा अर्थ असा, याला सिंहावलोकन न्याय म्हणतात. किती मी बी काशी केली, मी बी काय नुसतं बसलो, आम्ही बी काय कच्चे बोलतोच काय, आम्ही बी काशी केली, पण महाराष्ट्राकडे जन्मभूमीकडे सिंहावलोकन न्याय मागे ठेवून पाहिजे. विनोद म्हणून नाही. संपूर्णानंद संस्कृत युनिव्हर्सिटीमध्ये व्याकरण विभागाचे जे प्रमुख आहेत, आता गेले त्यांचं शरीर 2 वर्षापूर्वी शांत झालं, त्यांनी स्वतः सांगितलं होतं वायवाचा पेपर झाल्याबरोबर, अरे बोले ब्रह्मचारी नावानं कधीच बोलले नाही मला. ब्रह्मचारी मला म्हणायचे, ब्रह्मचारी जी बाबा के गोद में रहना चाहते हो. मला त्याचा अर्थच कळला नाही. मोठी माणसं, अरे रहना चाहते हो तो बताओ, अपने व्याकरण विभाग में लगवा देते. मला व्याकरण विभागात युनिव्हर्सिटीत सर्व्हिस लागत होती, पण महाराष्ट्राच्या मातीचा मोह, वारकरी संप्रदायाची प्रामाणिकपणे सेवा करायची भावना म्हणून सोडलं, नाहीतर कायम काशीला रहवास मिळाला असता. सिंहावलोकन न्याय महत्वाचा आहे. अमोल जी के लिए बता रहा हूं. माणसं पुढे गेली, अवधाम कशाला तात्याराव लहाने कुठपर्यंत पोहोचले, पद्मश्री पद मिळवले, पराकाष्ठेतून उंची गाठली, पण महाराज आपल्या खेड्याच्या छोट्या छोट्या येणाऱ्या माणसाला तितकीच प्रामाणिकपणे सर्व्हिस दिली त्या माणसाला. त्याचा मी स्वतः साक्षीदार. कितीतरी माणसं आम्ही नुसत्या फोनवर पाठवली, तितकीच व्यवस्थित स्वतः लक्ष घालून. ही जी जन्मभूमीचं ऋण, जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपी घरी त्या भक्तीप्रमाणे त्या कुटुंबाची सात्विकता आणि खरोखरच महाराज श्रीमद भागवत कथा, रात्र प्रसंगातली 2 कीर्तन आणि आज सांगत आहे, समारोप आहे.
माझा बी एवढं चांगल्या कुटुंबाचं प्रसादीचं वस्तुस्थितीचं प्रेम आणि म्हणून हा सेवेचा स्वरूप महत्वाचं जर काय असेल तर पुण्यार्जन करून आपल्या वडिलाप्रती आई म्हणा वडील म्हणा आपल्या पितराप्रती काय केलं पाहिजे समर्पित केलं पाहिजे असं जर नाही केलं तर त्याच्या पावत्या थोडं वाचतो म्हणजे लक्षात घे वेळ झालं